हॅलो फ्रेंड्स, गौरी गणपती येत आहेत बरं का. आता ते काही नव्याने सांगायची गरज नाही बाबा, कारण डेकोरेशनच्या बाबतीत तर आनंद अगदी गगनाला मावतो. त्याची तयारी तर जवळजवळ महिनाभर अगोदरच चाललेली असते. काय डेकोरेशन करू, काय नको, हे तर मनात आपल्या भिंगतच असतंच काय. आता त्यासाठीच की नाही मी यावेळेस काहीतरी युनिक म्हणून की नाही तुम्हाच्यासाठी ना घेऊन आलेले करायला. आता फक्त गौरी गणपतीसाठीच नाही, तुम्ही लग्नामध्ये सुद्धा किंवा इतर कार्यक्रम असतात त्यालासुद्धा हे डेकोरेशनसाठी यूज करू शकता. ते म्हणजे आपली जी दीपज्वलन करतो आपण समईसाठी जे डेकोरेशन काय करायचं, डायरेक्ट समई ठेवण्यापेक्षा काहीजण फुलांनी वगैरे सजवतात. तर आपल्याकडे की नाही कमी वस्तूंमध्ये आणि एकदम घरच्या घरी आणि सिंपल पद्धतीने की नाही काय करता येईल ते मी तुम्हाला दाखवून देते आज. बघा तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल आता. कारण गौरी गणपती पण येत आहेत आणि इतर कुठलाही प्रोग्राम असू द्या, त्याला एकदम चार चांद लागणं असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनणार आहे. आता तुमच्यासाठी काही दुसरं अदर डेकोरेशन नाही केलं ना तरी तुम्ही ह्या फक्त समई जरी सजवून तिथं दीपज्वलन केलं ना तरी तुम्हाला सगळे विचारतील की तुमची वाहवाच होईन, ही कोणी केलं म्हणून. त्याच्यामुळं तुमची कला इथं नक्की दिसून येईल आणि ते पण कमी खर्चिक वेळात. आता त्यासाठी आपण इथं सिंपल छोटंसं असं की नाही समईच्या साईजनुसार असं एक लाकूड घेतलं. तुम्ही बघू शकता मी दाखवलेलं तसं. आणि सिंपल त्याचे आपल्याला असे हात बनवल्या टाईप बांधून घ्यायचे. आता हे मी बांधते ते तुम्हाला वाटलं असेल की आता आठवलं असतील आपण लहानपणी जे बाहुल्यांचा वगैरे खेळ खेळत होतो, भातुकल्यांचा खेळ म्हणत होतो, लाकडी बाहुल्या बनवायचो आपण हाताने. तर तुम्ही बनवलेत का नाही माहीत नाही, पण आम्ही तर खूप साऱ्या बाहुल्या बनवल्यात बघा अशा. तर त्या टाईपमध्येच की नाही असं घट्ट बांधून घ्यायचं आहे. तो दोऱ्याच्या साह्याने ते लाकूड असं बांधून घ्यायचं आहे. पण थोडंसं लूज झाले बघू शकता. आता मी त्याला डबल दोऱ्याने परत आणखीन एकदा घट्ट करून घेते. पहिल्यांदा थोडंसं लूज राहिलं. आता ते समई थोडंसं असं घसरते असल्यामुळं की नाही त्याला असं खालून वरतून असं फिरून घेऊन बांधून घ्यायचं, म्हणजे ते पॅक राहतं. तुम्ही बघू शकता या पद्धतीनंच त्याला मस्त घट्ट असं बांधून घ्या. आता असं काय नाही बरं का की हे तुम्ही फक्त गौरी गणपतीलाच यूज करणार आहेत म्हणून. हे तुम्ही कुठं पण ऑर्डर तुमचं काही पण कार्यक्रम असू द्या, तुम्ही त्याच्यात हे नक्की यूज करू शकता. आणि जिथं तुम्हाला डेकोरेशन मस्त हवं आहे त्याच्यात थोडंसं काहीतरी युनिक म्हणून की नाही ही आयडिया नक्की वापरून बघा. खरंच खूप छान वाटते. तुम्ही पहिल्या माझ्या समयी सजवलेल्या बघितल्याच असतील की. आता थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, घरातला जो आपल्याकडं डेकोरेटिव्ह पीस असेल, आपला जो ब्लाऊज पीस असतो तो घ्यायचा आहे, किंवा मग कुठलाही पीस घ्या रँडम तुम्हाला जो आवडतो आहे तो घ्या. आणि या पद्धतीने की नाही त्याच्या प्लेट्स बनवून घ्यायच्यात. आता मला इथे व्यवस्थित दाखवता येत नाही पण मी ट्राय करते. प्लेट्स अशा जशा आपण साडीला मिऱ्या वगैरे घालतो तशाच अशा प्लेट्स बनवून घ्यायच्यात. जर अशा नाही जमल्या ना व्यवस्थित, एकावर एक नाही बसलं तर असं खाली अंथरून एकावर एक करून घ्या. तुम्ही बघू शकता छान अशा प्लेट्स पडतात आणि या पद्धतीनं त्या करून घ्या. आता की नाही मी स्टार्टिंगच्या व्हिडिओला ज्या 2-4 समई दाखवले होते ना तुम्हाला, ते की नाही मी गेल्या वर्षी माझ्या गौरी गणपतीच्या वेळेस ना गौरींसाठी 2 समई बनवलेल्या. आणि एक त्याच्यातली की नाही भावाच्या लग्नामध्ये जे आपले प्रोग्राम असतात गहना बांगडी वगैरे त्याच्यासाठी बनवल्या होत्या 2, त्या होत्या त्या दाखवलेल्या मी. आता ही एक तुम्हाला बनवून दाखवते, या पद्धतीने तुम्ही बनवा म्हणून. पण त्या कशा वाटल्या, ज्या पहिल्या बनवलेल्या होत्या ना त्या कशा वाटल्या ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्या आत्ता बनवते ना मी तीसुद्धा कशी बनते आहे ते पण तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या ना गौरींसाठी यावेळेस हे नक्की ट्राय करा. खरंच खूप छान वाटतील तुमच्या गौरीला. आणखीनच यावेळेस की नाही डेकोरेटिव्ह वाटतील, छान म्हणतील. आता डेकोरेशन गौरीला सगळेच करतात, पण त्याच्यामध्ये पण आणखीन छोट्या छोट्या अशा गोष्टी लक्षात घेऊन जर डेकोरेशन केलं ना तर आणखीनच छान, नाही का. बघायला तरी एवढं सुंदर वाटते की. आता सुंदर अशा प्लेट्स आपल्या इथे पडून झाल्यात बघू शकता. या टाईपमध्ये सगळ्या अशा एकावर एक व्यवस्थित बसलेल्या आहेत. आता ह्या पद्धतीनं की नाही त्याच्यावर त्या लाकडावरून असं दोन्ही साईडनी व्यवस्थित सेम असा हे सोडून घ्यायचं आहे. असं बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं असं करून घ्या. आणि सिंपल आता वरती की नाही एक पिन लावून घ्यायची. आणि तुम्ही अगदी 5 जरी त्या वाती लावल्या की नाही तरीसुद्धा त्या पिसाला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण थोडंसं आपण ते लाकूड खालच्या साईडला बांधलेलं असतं त्याच्यामुळे एवढा काही फरक नाही पडत. तुम्ही लावू शकता. आता
ही थोडंसं इथं पिनअप करून घ्यायचं, अस्ताव्यस्त इकडं तिकडं कुठं जाऊ नये म्हणून ते पदर. तर व्यवस्थित असं पिन करून घेतलं आहे मी, तुम्ही बघू शकता. अशी पिन लावून घ्यायची, आतल्या साईडने जरी नाही लावली तरी बाहेरच्या साईडने पण न दिसण्याजोगी अशी लावून घ्या. आणि जे बाहेरच्या साईडचं आहे असं मागच्या साईडचं ते असं काढून घ्या थोडंसं. आणि असं खालून बघू शकताय तुम्ही, असं गोल आपल्याला खाली की नाही मध्यभागी दोरा बांधून घ्यायचा आहे असा. त्याच्यामुळं ते व्यवस्थित असं दोन्ही हाताने सेट करून घ्या आणि तिथं दोरा बांधायचा आहे. या हिशोबानं आपली समई व्यवस्थित करून घ्या. आता वरती थोडंसं लाकूड वगैरे दिसत असेल इकडच्या साईडनं, तर तिथं पण ॲडजस्ट करून घ्या. असं इकडं तिकडं ओढा थोडंसं पलीकडच्या साईडला पीस, ते आपोआप मस्त असं आकार घेतं. आणि त्याला आपण आता मध्यभागी एकदम असं दोऱ्यानं घट्ट बांधून घ्यायचं आहे. ते एकदम असं बॉडी शेप घेतल्यासारखं की नाही ती समई पण शेप घेऊन जाते आणि एकदम अशी अट्रॅक्टिव्ह दिसायला लागली. अजून काहीच केलेलं नाही तरी पण एकदम सुंदर वाटायला लागली की नाही. आता बघू पुढं पण आपल्याला आणखीन खूप काय करायचं आहे. तिला मस्त असं डेकोरेशन करायचं आहे. डेकोरेशन म्हणजे काय, तर तिला मस्त दागिने वगैरे घालायचे आहेत आपल्याला. तर त्याच्यासाठी आपण व्हिडिओ तुम्ही ना लास्टपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल ही समई, कारण खूप छान वाटते. आणि ही स्टार्टिंगला दाखवलेली मी ह्या साईडनंच एकदम आत्ता जी दिसते ना त्या साईडनं केलेल्या होत्या. आता मी बॅकच्या साईडनं बनवणार आहे. ही बघू शकता तुम्ही किती छान असे तिला असे पदर आलेत की नाही, एक बाय एक असे 1 बाय 1 असे सुंदर लेअर पडलेत तिला. बघू शकता तुम्ही कसं वाटतंय ते नक्की सांगा मला. आता आपण दोन्ही टाईपने बनवू शकतो, एक समोरच्या साईडने आणि मागच्या साईडनं. खरं तर मला आता समोरच्यापेक्षा ही मागची साईड जास्त आवडायला लागली, कारण एकदम छान पदर तिला असे पडलेले आहेत. आपण जसा पदर करतो त्या टाईपमध्येच असे छान लेअर पडलेत, बघू शकताय तुम्ही वरच्या साईडला. आणि खालच्या मिऱ्या की नाही ह्या अशा बनवून घ्यायच्या, एकदम सुंदर असं निऱ्यान टाईप की नाही गोल घेर पडला पाहिजे असं एक 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 करून त्या सरळ करून घ्यायच्यात आहेत. आणि तिथं पण एक पिन लावून टाकायची, म्हणजे कसं दोन्ही साईडनी आणि मागच्या साईडने पण बरं का दोन्ही साईडने पिन लावायची. कारण तिथं आपलं दोन्ही साईडचे जे एंड आहे ते आहे ह्याचं पीसचं, त्याच्यामुळं तिथं ते परत प्रॉब्लेम नको, इकडं तिकडं होऊन जाईल ना, त्याच्यामुळं मग तिथं व्यवस्थित टचअप करून घ्यायचा. तर पिन लावून घेतली. आता इथं पण थोडीशी समई दिसत होती, तिथं पण तसंच करायचं. थोडंसं आतल्या साईडला घालायचं आणि वरच्या साईडनं कवर करत तिथं पण त्या पीसला पिन लावून घ्यायची. आता जी साईड आपली बॅकची राहणार आहे तिथं काय एवढा प्रॉब्लेम नाही, पण समोरच्या साईडची पिन व्यवस्थित लावून घ्या न दिसण्याजोगी. आता इथं पण तुम्ही करू शकता न दिसण्याजोगी, कारण काही वेळेस कसं होतं की जरी मध्यभागी वगैरे डायरेक्ट समई ठेवली तर बॅक साईडनी सुद्धा ती दिसून येते. त्यामुळं मग दोन्ही साईडच्या पिना अशा व्यवस्थित करून घ्या, किंवा दोन्ही साईडने जरी पाहिलं ना तरी ही समई एकदमच छान वाटणार आहे. असं आपलं काम करून घ्या पिन वगैरे लावून. बघा किती सुंदर ह्या 1 बाय 1 प्लेट्स पडलेत की नाही, मला तर ह्याच लय आवडलेत आज. मला पहिलं खरं तर ही आयडिया म्हणजे मी एका साईडने बनवलेल्या ना पहिल्या, तर मला पण नव्हती माहीत. ही पण मला आता तुमच्यामुळंच दाखवते तुम्हाला बनवताना, त्याच्यामुळंच कळलेली की ही अशी पण बनती आहे म्हणून. बॅकला थोडंसं कवर केलं की. तर बघा आता त्याला मस्त ज्वेलरी घालून घेऊ. रँडम तुमच्याकडे जे पण काही ज्वेलरी अवेलेबल असेल ना ती तुम्ही घालून द्या. लॉंग असेल किंवा मग शॉर्टमध्ये नेकला चिटकून असते ती असली तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हवी तशी तुम्ही तिला डेकोरेट करू शकता, किंवा साधा फुलांचा गजरा म्हणा, ते फुलांचा हार म्हणा, त्यांनीसुद्धा तुम्ही डेकोरेट करू शकता. आता माझ्याकडे इथे ना ही ज्वेलरी आहे तर मी तुम्हाला ती घालून दाखवते. बघू शकता तुम्ही या पद्धतीनं ते घालून घ्यायची. जास्त काही गरज पडत नाही तिला आटापिटा करण्याची, कारण ती व्यवस्थित राहून जाते. मागच्या जरा ते लांब आहे ना गळ्यातलं, तर वरच्या साईडनी घेऊन थोडंसं वर खेचून ना पाठीमागं मी तिथे एक सेफ्टी पिन लावणार आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित राहते. तुम्ही बघू शकता या टाईपमध्ये करायचं आणि पाठीमागे एक सेफ्टी पिन लावून द्यायची. आता कमी वेळात आणि कमी काही साहित्यामध्ये ना तुम्ही ही समई एकदम छान आणि अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. तर तुम्हाला डेकोरेशन कसं करायचं हिचं ती तुमच्या थिंकिंगवर सगळं अवलंबून आहे. तुम्हाला हवं तसं, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही हिला डेकोरेट करू शकता. आपण साडी वगैरे ही या टाईपमध्ये घालून बघा, आणि ह्या टाईपची समई यावेळेस तरी ना नक्की तुमच्या गौरी गणपतींसाठी ट्राय करा. तुम्हाला अख्खं गाव म्हणेन की हे कुणी केलं आहे, एवढं भारी केलं आहे.
कारण गौरी गणपतींमध्ये खूप मोठा प्रोग्राम म्हणजे सगळ्यांच्या एकमेकाच्या घरी जाऊन गणपती असे बघतात ना डेकोरेशन वगैरे, तर त्यामध्ये ना तुमच्या या समयीच उठून दिसणार. तुम्ही कितीही डेकोरेशन करून बाकीचं किती पण महागाचं डेकोरेशन करा, पण ह्या समयी की नाही एकदम साध्या आणि सिम्पल वेमध्येच केलेल्या जरी असल्या ना तरी खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटणार आणि सगळे तुम्हाला ह्याच्या बाबतीतच विचारणार. तर बघा हा सेटच होता माझ्याकडं. वरचा आहे थोडासा नेकला चिटकून जे आहे ते, आणि खाली लॉंग. तर मी असं हे इथं ह्याला पण एक पिन लावून घेणार आहे. बघू शकता आपली समय एकदम छान असा लुक घ्यायला लागली की नाही, मस्त वाटायला लागली की नाही, एकदम छान वाटते आहे. तुम्ही खालीपर्यंत पण थोडासा जर पीस मोठा असेल तर तो खालीपर्यंत असा त्याचा घोळ पण तयार करू शकता बरं का. आता माझ्याकडे इथं एकदम परफेक्ट असं झालेलं आहे बघा. बघू शकता तुम्ही किती छान वाटते की नाही. आता तुम्ही ही 5 पण समईच्या जे दीपज्वलन करू शकता 5ही वाती टाकून. बघू शकताय काहीच प्रॉब्लेम येणार नाही, ना कुठं पिसाला लागणार ते ना काहीच. एकदम छान असं होणार, एकदम छान. वरच्या साईडला पण प्लेट्स पडलेल्या आहेत आणि खाली पण एकदम सुंदर अशा प्लेट्स पडलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान वाटते आपली समई. ते एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटायला लागली आहे, मस्त. गौरी गणपती झालं किंवा मग लग्नामध्ये जे घरी कार्यक्रम असतात की नाही, लग्नाच्या अगोदर गहना बांगडी वगैरे वगैरे, हळदी समारंभाच्या वेळेस पण तुम्ही करू शकता. खूप काही करू शकता, कशासाठी पण करू शकता. मी पण हे बऱ्याच वेळा यूज केलेलं आहे, माझ्या भावाच्या लग्नातसुद्धा यूज केलेलं. आता बघा इथं कंबरपट्टा म्हणून मी का नाही, इथं डायरेक्ट दोरा दिसतोय ना म्हणून ह्याचा यूज केला आहे, त्या कंबरपट्ट्याचा पण. इथं तुम्हाला म्हटलं की नाही, तुम्हाला हवी तशी किती पण तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता. आता इथं साध्या फुलांनी जरी डेकोरेट केलं तरी जमतं. माझ्याकडे अवेलेबल होता कंबरपट्टा म्हणून मी तिथं लावला आहे. तर तुमच्याकडे जरी अवेलेबल नसला ना तरी तुम्हाला सिम्पल अशी छोट्या फुलांची हार कुठल्या पण असं ओवला आणि तो तिथं कमरेला बांधला ना तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. पूर्ण फुलांनी डेकोरेट करू शकता असं गळ्यातलं वगैरे बनवून, किंवा मग असं कंबरपट्टा. आता बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह वाटायला लागली की नाही आपली समई. जसं डोक्यात येईल तसं तुम्ही तिला करू शकता. इवन थोडेसं जर हात ते मोठे केले ना, लाकूड वाढवले ना, तर तिला तुम्ही बांगड्यासुद्धा तिथं अडकवू शकता कडेच्या साईडनं. पण मी ते नाही केलेलं, कारण बांगड्या कधी कधी अशा गळतात, फुटतात, उगाच काच वगैरे इकडं तिकडं झाली, लहान लेकरं असतात घरी, ओढतोड झाली की ते चान्सेस थोडेसे काचेचे जरा हाताला वगैरे लागण्याचे असतात, त्यामुळे मी तसं नाही केलेलं. पण तुम्हाला जर करायचं असेल ना तर थोडेसे हाताची साईज वाढवायची आणि त्याला बांगडी घालू शकता तुम्ही. बांगड्या अशा अडकून ठेवायच्या दोन्ही साईडनं. तर बघू शकता फायनल लुक आपल्या समईचा किती छान वाटतोय. कंबरपट्टा गळ्यातलं एकदम मस्त वाटते की नाही. आता कुठले पण तुम्ही गळ्यातलं तिला घालू शकता. आता माझ्याकडे दुसरं एक होतं ते पण तुम्हाला मी घालून दाखवते. कुठलंही घाला, कसंही घाला, एकदम समय आपली अट्रॅक्टिव्हच वाटणार आहे. असं काही नाही की स्पेशली व्हाईट कलरचंच पाहिजे वगैरे, असं काहीच नाही, किंवा असं लोंबतंच पाहिजे गळ्यातलं किंवा वरतंच पाहिजे असं काहीच नाही. तुम्ही कुठलंही जे आपल्याकडं अवेलेबल असेल ते करा, खूप सुंदर वाटते. आता बघा मी दुसरं गळ्यातलं जे होतं ते घालून बघितलेलं आहे, तुम्हाला बघू शकता कसं वाटतंय ते नक्की सांगा हे पण, आणि हे नक्कीच ट्राय करून बघा बरं का. आता ह्यावेळेस गौरी गणपतीला सगळ्यांच्या इथं या का नाही असल्याच समयी सगळ्या अशाच डेकोरेटिव्ह झालेल्या दिसल्या पाहिजेत. आणि ही ना सजवण्यासाठी काय लागलं तर काहीच नाही, फक्त घरातला पिसा, लाकूड वगैरे काय गळ्यातलं वगैरे असेल तर ते एवढंच लागते साहित्य. त्याच्यामुळे दुसरं काहीच बाहेरनं तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही की काय नाही, सगळं काही आपल्या घरीच अवेलेबल आहे आणि तुम्ही हे बनवू शकता. खूप चांगल्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले, सोपी पण पद्धत आहे, तुम्ही कोणी पण ह्याला बनवू शकता. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. मी तर या समयी ना खूप वेळा तुम्हाला मी पहिलंच सांगितलं आहे, लग्नामध्ये पण ट्राय केली किंवा आणि ह्याला पण ट्राय केली ती पाठीमागच्या गौरी गणपतीला. आता बॅक साईडने पाहायचं म्हटलं की थोडंसं विचित्र वाटल्यासारखं झालं, म्हणून मी हे ट्राय केलं. बघा आता मागं जे पण उर्वरित आहे, कारण साईज छोटी असते समईची आणि हे मोठं ज्वेलरी मोठी आहे, तर त्याच्यासाठी का नाही हे हळूच घेऊन जिथे पिन लावली तिथून पिसाच्या आतमध्ये ते टाकून द्या, म्हणजे काहीच नाही एवढं बाहेरनं असं काही जास्त दिसणार नाही. तर नक्की सांगा, ही कळवा मला की ही समई कशी वाटली तुम्हाला. आणि चला आता बाय बाय. या गौरी गणपतीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा.